दख्खनचा राजा म्हणून ओळखला जाणाऱ्या ज्योतिबा मंदिरला आज आम्ही गेलतो. नमस्कार, मी स्वाती स्वामी व्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. तर आज सुट्टीचा दिवस होता म्हणून आज आम्ही ज्योतिबा मंदिरला गेलतो. आणि मंदिरला जाण्याआधी एक यमाई मंदिर म्हणून आहे ज्योतिबा मंदिरच्या थोडंच खालच्या बाजूला. तर आम्ही तिथे गाडी लावलेलं आणि त्यामुळं म्हटलं आधी यमाई मंदिरला जायचं आणि तिथे दर्शन घ्यायचं, मग नंतर ज्योतिबा मंदिरला जायचं. आणि ज्योतिबा मंदिर यमाई मंदिरापासून खूप काही लांब नाही आहे, थोड्याच अंतरावर आहे. आणि ज्यांना पायऱ्या चढून जाता येत नाही त्यांनी गाडी देखील घेऊन जाता येते. तो रस्ता वेगळा आहे आणि पायरी चढून जायचा जो रस्ता आहे हा यमाई मंदिरच्या पाठीमागच्या बाजूलाच आहे. हा सरळ असा पायऱ्या चढून गेला तर डायरेक्ट ज्योतिबा मंदिरापर्यंत जाता. आणि ह्याच्या बाजूला जो रस्ता आहे मेन डांबरी रस्ता आहे, तिथून तुम्ही गाडी किंवा फोर व्हीलर घेऊन जाऊ शकता. तर आम्ही काय केलं, यमाई मंदिरासमोरच आम्ही गाडी लावलेलं, तर त्यामुळं आम्ही पायऱ्या चढून ज्योतिबा मंदिराकडे चाललेलो. आणि असं चालताना बघून माझ्या मिस्टरांना खूप छान वाटतं. थोडंसं कष्ट करून मी मंदिरात गेले तर छान वाटतं. त्यांनी म्हटले गाडी इथेच लावूया आणि आपण चालत वरती जाऊया. आणि ऊन नव्हतं पण आभाळ असल्यामुळं थोडंसं उकडत होतं. तर आम्ही पायऱ्या चढून वर पोचलो. आणि इथलं वैशिष्ट्य असं आहे, हे जे पायऱ्या दिसतात ना, जेव्हा पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर ज्योतिबा मंदिरमध्ये जे गुलाल उधळलेलं असतं पूर्ण म्हणजे शिखरापर्यंत, ते पूर्ण पावसाच्या पाण्यानं धुतलं जातं. आणि धुवून ह्या पायरीवरनं असं गुलाबी पाणी वाहत असतं. तुम्ही एकंदरीत व्हिडिओमध्ये वगैरे पाहिला असेल, खूप छान दिसतं ते पण. तर आम्ही पोचलो. दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिरचं जो कमान आहे तिथंपर्यंत आपण चालत वरती आलो. आणि आल्यानंतर इथं थोडासा अंदाज येत होता गर्दीचा. आम्हाला खाली मंदिरात असं वाटलं की आज काही एवढं गर्दी नसणार आहे, पण आम्ही जेव्हा वरती मंदिरात आलो तर थोडी तिथं गर्दी बघून थोडासा अंदाज येत होतं की थोडंफार गर्दी आहे म्हणून. आणि इथं ज्योतिबा मंदिरासाठी जाताना काही पायऱ्या आहेत आणि हे उतरतीला आहेत. ह्या पण पायऱ्या आपण उतरून गेलो तर अजून एक मोठा कमांड लागतो ज्योतिबा मंदिराचा. आणि तिथे खूप गर्दी एका साईडून जात होते आणि दुसऱ्या साईडून येत होते, त्यामुळे थोडीफार गर्दी कमी होती, नाहीतर एका वेळेला खूपच गर्दी होते. आणि त्याच्यानंतर आम्ही देवासाठी म्हणजे मंदिरात जाणार होतो म्हणताना नारळ, फुलं, गुलाल वगैरे असं घेतलं. आणि घेऊन झाल्यानंतर आम्ही मंदिरात पोचल्यानंतर खूपच गर्दी होती. आणि हा मेन चौकटचा जो उंबरा आहे त्याला आम्ही पाया पडल्यानंतर माझ्या मिस्टरांचं चालू झालं होतं, तू व्हिडिओ करण्यासाठी आल्यास की मंदिरात, तर चला सक्सेस होण्यासाठी असं थोडंसं बोलून घ्यावं लागतं. तर आम्ही मंदिरात गेलो आणि गेल्यानंतर मी थोड्या वेळासाठी मोबाईल बंद केला आणि आम्ही नंबरला उभारलो. बापरे, बघा किती खूप नंबर लागलेले. आणि असं ह्या मंदिराचं कसं आहे, नंबरला उभारलं तरच व्यवस्थित दर्शन होतं, बाहेरून वगैरे असं काही दर्शन होत नाही. आणि त्यामुळं आम्ही पण नंबरला उभारलो. खूप नंबर होते आणि खूप लहान लहान मुलं देखील नंबरला उभारलेले. तर आम्ही पण नंबरला उभारलो. नंबरला उभारून मग दर्शन घेतलं, मग बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आम्ही पण थोडंफार गुलाल वगैरे उधळलं, कारण इथं तशी रीतच आहे. आणि आम्ही प्रदक्षिणा घातलं आणि खूप छान असं म्हणजे गुलालनं मंदिर पूर्ण असं रंगलेलं. आणि आम्ही थोडेफार फोटोशूट वगैरे केलं. तर अशा पद्धतीनं आज आमचं ज्योतिबा मंदिरातलं दर्शन खूप छान असं पार पडलं. गर्दीत कसं होतं, खूप 2-3 तास नंबरला उभं राहावं लागतं. आज व्यवस्थित दर्शन झालं. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला, बाय, धन्यवाद.